पंढरपूर लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला झाला नाही। योजना लागू झाल्यानंतर सुद्धा भाजपने केलेल्या सर्वेमध्ये भाजप 60 ते 65 आणि महायुती मिळून 120 जागांवर विजय होऊ शकते। महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा निवडून येतील असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय। भाजपने 3 वेळा सर्वे केलाय, मात्र त्यांच्या जागा वाढतील असे दिसून आले नाही। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या पक्षाचे वार्डातील शहरातील नेते फोडण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यांच्या या योजना लोकांना आवडल्या नाहीत, त्यामुळे महायुतीला मतदान होणार नाही। हे अराजकीय व्यासपीठ होतं। या व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर बरेच नेते विविध पक्षाचे तिथं आले होते। हीच तर अध्यात्माची ताकद आहे। हाच तर विचार महत्त्वाचा आहे की सर्व पक्षाचे कपडे बाजूला ठेवून, मुखडे बाजूला ठेवून इथं संतांचे विचार स्वीकारण्यासाठी आले होते आणि सगळ्यांचं स्वागत तिथं आम्ही सर्वांनी मिळून आणि वसेकर महाराजांनी सुद्धा आणि इथं असलेल्या ग्रामस्थांनी या सर्व लोकांचं स्वागत केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। महाविकास आघाडीला किती जागा राज्यात अपेक्षित आहेत? भाजपचा जो सर्वे आहे त्या भाजपच्या सर्वेमध्ये भाजपला 60 ते 65 जागा मिळतील, निवडून येतील असं त्यांना वाटतं। आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष आणि त्यांचे उमेदवार जे निवडून येतील हे सगळं समीकरण बसवलं 120च्या पुढे ते काही जात नाहीत। आता हा काय आमचा सर्वे नाही, तो भाजपचा सर्वे आहे। आता त्यांनी 3दा सर्वे केला आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतर सुद्धा त्यांना काय खूप फायदा झाला असं दिसत नाही। म्हणूनच अमित शहा महाराष्ट्रात येऊन असं बोलले की त्यांच्या कार्यकर्त्याला फोडा, पदाधिकाऱ्याला फोडा आणि मग काही करा पण सत्ता आणा। त्याचा अर्थ की त्यांनी ज्या काही पॉलिसीज या राज्यामध्ये आणल्या महायुतीला त्या लोकांना पटलेल्या नाहीत। पटल्या असल्या तरी महायुतीला काही मतदान लोक करणार नाही। म्हणून कुठेतरी भाजपचे नेते आता घाबरलेले आहेत, केंद्रातले पण आणि राज्याचे पण। हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। आमच्या कमीत कमी 160 ते 180 उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.